गावागावात माणसं आहेत महाराज, कुठले अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. ज्ञानोबारांनी रेडा बोललेला, तुम्ही शेळी तरी बोलू शकतात का? मी म्हणलं आण शेळी. असे माणसं भेटले की जशाला तसे उत्तर द्यावं लागते, तेव्हा ते प्रकरण जागची जागा दबत आहे. आण म्हणलं शेळी, मी बोलितो म्हणून आण शेळी. त्या माणसाने शेळी आणली. थोडं थांबा लय लवकर वाढायला लागली. आण म्हणलं शेळी, शेळी आणली त्यानं. शेळी आणली, तो माणूस, ती शेळी आणि मी म्हणलं हा शेळी बोलवायची का? म्हणलं बोलवा. म्हणलं बोलविल्यावर काय? बोलून दाखवा म्हणला. मी म्हणलं तीनदा बोलितो एकदा सोडून. तीनदा बोलवा म्हणला. मी म्हणलं सांग शेळी, एप्रिल महिना संपल्यानंतर कोणता महिना येतो? कोणता येतो? मे. हा का? ते म्हणलं एकदाच बोलली महाराज. म्हणलं परत बोलितो. सांग शेळी, जूनच्या अगोदर कोणता महिना असतो? म्हणलं महाराज अजून एकदा बोलवा. अजून एकदा बोलितो. म्हणलं मग सांग शेळी, आपल्या तिघात शेळी कोण आहे? नंबर 1 महाराज येत राव म्हणला, तुम्ही शेळी बोलली, ह्यांची तारीख आपल्या सप्त्यात घ्या म्हणला. असे अनेक प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात महाराज. सगळ्यालाच कीर्तन, सगळ्यालाच भजन आवडत नाही. ज्ञानोबारांची संगती रेड्याला झाली, ताकद परिणाम काय झाला?